चालू झाली का अजून? अरे ती कॅन्टीन अशी पडेल ती जस काही कोणी म्हणलंय. नाही रे, चालू करतो नाही भाई. ते म्हणे बीके तू ना कॅन्टीन चालू नाही केली तरी चालेल, पण तेवढा चपलीचा विषय सांग बरं. बीकेचं ना टार्गेट फक्त एकच शुभू बसते, तेच म्हणे बीके कॅन्टीन चालू करायची होती बरं का. म्हटलं बर सोपं नाही भाऊ. तर सुरुवात इथून झाली. कॉलेजवरती ना कॅन्टीन संदर्भात थोडासा विद्यार्थ्यांचा विषय होता. मग टेकडी कॉलेजवरती आलो. मामा पण थोडे तक करीत होते, बीके काम करू शकतो का नाही. सर्व कॉलेजच्या पोरापोरींच्या अपेक्षा फक्त बीके वरच होत्या. वरती ना सरांनी बोललेलो होतं, तिथं काही बोलणं झाल्यानंतर अर्ज करायला लावला. त्यामुळे ना बाहेरच्या कॅन्टीन कडे आलो. तिथं आपली प्रेमाची माणसं भेटली. मस्त पैकी ना आमचं बोलणं चालू होतं. यायला भाऊ त्यांना काय झालं अचानक काय माहिती. त्या सर्वांनी एकच हट्ट लावून धरला. ते म्हणे बीके तू चपलीचा विषय सांग बर का. अरे यांची पण गदगची बात. तिथं ना बीकेने विषय बदलला, मुद्दा म्हणून कॅन्टीनचा विषय काढला. अरे ती कॅन्टीन अशी पडेल ती जस काही कोणी म्हणलंय. नाही रे, चालू करतो नाही भाई. सरांशी बोलणं बिलणं झालंय. आता ते नाही का कागदपत्र आणि पुगतपत्र ते असं आता काही नाही का, ते पूर्ण केलं. चष्म्याला म्हटलं वय का आली. मग आता वेळ होती कॉलेजकडे जायची. समोरच दादा दिसला. मग मध्ये आलो. आदित्य आणि हा भाऊ भेटला. निपड मधला आदर्श कॉलेज टेकडी कॉलेज साठी एवढं करायचं कारण म्हणजे कॉलेज नाही आपलं, आपण विद्यार्थी काळजी नाही घेणार. मग कोण घेणार आहे. त्या चांगल्या कामासाठी पाठिंबा देण्यासाठी शिबू आणि बसते आले. ते म्हणे आम्ही ना सरांसोबत थोडस बोलतो. त्यांचं बोलणं झाल्यानंतर आता ना कार्य आम्ही चौघांनी हाती घेतलं. म्हटल्यावर कार्यक्रम तर फिक्स आहे ना. आणि कॉलेजची गॅदरिंग आहे ना, मस्त पैकी एन्जॉय करून घे. तर कॉलेजच्या पोरापोरींनो टेन्शन काय घेऊ नका. लवकरात लवकर नवीन कॅन्टीन तुमच्या सेवेत येणार आहे.